आज ना बासुंदी खायची इच्छा होती. बरेच दिवसात मी बासुंदी बनवलीच नाही आहे. पण आज मी कुठलंही व्याप न करता किचनमध्ये खूप जास्त वेळ उभा न राहता, जास्त वेळ न घालवता, तासनतास दूध न आटवता अगदी झटपट अशी मी इथे बासुंदी बनवते. म्हणून चवीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करणार नाही आहे. अगदी आपण दूध आटवून जशी बासुंदी बनवतो, अगदी चवीला तशीच होते. सगळ्यात आधी आपल्याला अशी मोठी कढई घ्यायची आणि त्या कढईचा बॉटम थोडा हेवी असला पाहिजे, म्हणजे ते दूध तळाला करपणार नाही. हेवी बॉटमची कढई घ्यायचीच, म्हणजेच जाड बुडाची. आणि त्यामध्ये मी पाववाटी थोडंसं पाणी घातलं, म्हणजे दूध आपण जेव्हा ढवळतो तेव्हा ते तळाला चिकटत नाही. त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं. यामध्ये आता मी 1 लिटर फुल क्रीम मिल्क घातलं. याला उकळी येईपर्यंत गॅस मी मोठाच ठेवला आणि याला आता छान उकळी आली आहे बघा. आता गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर हे आपल्याला एक 10 ते 15 मिनिटे हे दूध आटवून घ्यायचं आहे. हे दूध आटवत असताना कडेला जी साय जमा होते ती आपल्याला काढून परत त्या दुधामध्ये मिक्स करायची आहे. मंद आचेवर हे दूध चांगलं आटवलं ना की बासुंदीला मस्त रिच अशी चव येते. बासुंदीसाठी जेव्हा आपण दूध आटवतो ना, तेव्हा त्यावेळेस हे दूध आटवण्यासाठी जे आपण भांडं घेतो ते छोटं न घेता अशा पद्धतीची कढई किंवा पसरट भांडं घ्या. म्हणजे त्याच्यामुळे दूध आटण्याची प्रोसेस लवकर होते, त्याला जास्त वेळ लागत नाही. हे 15 मिनिटे मी दूध आटवून घेतलं आणि मागच्या गॅसवरती ठेवलं, गॅस कमी करून. आणि हे सतत आपल्याला आधीमध्ये ढवळतच राहायचं आहे. आणि ह्या गॅसवरती मी पॅन ठेवला आहे, त्यामध्ये खवा घातलेला आहे. 1 लिटर दुधासाठी मी इथे 200 ग्रॅम खवा घेतला आहे. खवा किसून वगैरे घेतला नाही, जसा आहे तसाच डायरेक्ट पॅनमध्ये घातला. आता यामध्ये तळाला तूप बीप असं काही घातलं नाही, असाच मी खवा कमी गॅसवरती भाजून घेते आहे. जास्त काही लालसर वगैरे करायचं नाही आहे, फक्त याचा जो कच्चा स्मेल आहे तो निघून जाण्या इतपतच थोडंसं परतून घ्यायचं आहे. खवा जेव्हा घेता तो खवा चेक करून घ्या की तो खवा फ्रेश आहे का. कारण खवा जर खराब असेल तर पूर्ण बासुंदी देखील खराब होईल, किंवा त्याचा जर वास येत असेल तर तो खवा तुम्ही यामध्ये वापरू नका. 2-3 मिनिटे मी बघा हा खवा भाजून घेतला आहे, जास्त नाही भाजायचा. याचा रंग बदलायचा नाही आहे, फक्त थोडंसं चांगलं परतून घेतलं. याचा उग्र जो वास असतो तो निघून गेला की लगेचच हे आपल्याला या दुधामध्ये घालायचं आहे. दूध पाठीमागे मी आटण्यासाठी ठेवलं आहे आणि सतत मी ते ढवळून देखील घेतलेलं आहे. गॅस कमी आहे. यामध्ये हा सगळा भाजलेला खवा घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचं आहे. आरामात हे मिक्स होतं, यामध्ये गुठळ्या राहत नाहीत. हे मिक्स झाल्यानंतर आता इथे मी त्याच सेम पॅनमध्ये कॅरमल बनवून घेते आहे. 1 कपला थोडीशी कमी साखर घेतली आहे. तुम्हाला जर जास्ती गोड आवडत असेल तर पूर्ण 1 कप साखर घ्या. मीडियम गोड आवडत असेल तर पाऊण कप घ्या. अशा पद्धतीने मी हे साखर घेतली आहे 1 कपला थोडीशी कमी, आणि त्याचं कॅरमल व्हायला ठेवलेलं आहे गॅस अगदी कमी करून. आणि पाठीमागे जो खवा घातला होता तो यामध्ये छान असा मी मिक्स करून घेते आहे. गॅस चालूच ठेवायचा आहे तो पाठीमागचा पण. आता इथे हे कॅरमल बनवून घ्यायचं आहे. थोडं मिक्स करून घेते म्हणजे ते तळाला करपणार नाही. जास्त भांडी खराब करायला नको, त्यामुळे मी याच पॅनमध्ये कॅरमल बनवून घेते. हवं तर तुम्ही आधी कॅरमल बनवून ते घालून नंतर खवा भाजून घातलात तरी चालतो, काहीच हरकत नाही. आणि जर तुम्हाला गोडीचा अंदाज नसेल तर अशा वेळेस काय करू शकता तुम्ही, कॅरमल फक्त अर्धा कप साखरेचं बनवून घ्या आणि ते कॅरमल त्यात घाला आणि नंतर टेस्ट करून तुम्हाला गोडीला कमी वाटलं तर तुम्ही वरून साधी साखर घालू शकता. हे कॅरमल बनवत असताना बघा अजिबात गॅस मोठा करायचा नाही आहे, कारण ते करपू शकतं, मग त्या बासुंदीची चव पूर्ण खराब होईल. त्यामुळे याकडे लक्ष द्यायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे. सुरुवातीला साखरेचे खडे झाल्यासारखं वाटतं, पण ते नंतर हळूहळू वितळतं, ते काहीच टेन्शन नाही. हे बघा या पद्धतीने. आणि जरी तुम्हाला वाटलं की कॅरमल नाही घालायचं आहे, डायरेक्ट साखर घालायची आहे, तसं देखील तुम्ही करू शकता. दुधामध्ये डायरेक्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडीनुसार साखर घालू शकता. हे कॅरमल तयार झालं आहे, दुधामध्ये घालायचं. दूध गरम आहे, कॅरमल गरम आहे, त्यामुळे घालताना थोडं थोडं घालायचं.
जपून घालायचं, कारण ते कॅरमल घातल्यानंतर दूध फसफसून वरती येतं. त्यामुळे थोडं थोडं घालायचं आणि नंतर सगळं घालून झालं की मग मिक्स करायचं. सुरुवातीला हे कॅरमल घातल्यानंतर वाटतं की यामध्ये असा खडा तयार झाला आहे साखरेचा, पण काही हरकत नाही, ते लगेच नंतर मिक्स होतं यामध्ये. त्यामुळे काहीच टेन्शन नाही. हे आता सतत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. कॅरमलमुळे ना या बासुंदीला रंग आणि टेक्स्चर, चव खूप मस्त येतं. त्यामुळे नक्की घाला. हे आता फक्त 3-4 मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, जास्त नाही. अगदी मस्त आणि झटपट अशी ही बासुंदी तयार होते. तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने. 3-4 मिनटामध्ये आता ही बासुंदी तयार होती आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि तुपामध्ये ड्रायफ्रूट्स तळून मी यामध्ये ते घालते आहे. जास्ती काही व्याप याचं न करता अगदी मस्त कमी वेळेत ही बासुंदी तयार होते. चवीला अप्रतिम अशी होते. नक्की बनवून बघा. ही आत्ता तुम्हाला खूप पातळ सैलसर दिसतीये, पण थंड होऊ देत, मी तुम्हाला अजून दाखवते. मस्त दाटसर होते आणि त्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवल्यावर तर अजून दाटसर होते. त्यामुळे ही बघा, मी थंड करून घेतली आहे ही बासुंदी. मस्त जसं पाहिजे तसं याला टेक्स्चर आलं आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण आजच याचा बेत बनवून बघा. कसा वाटला हा आजचा बासुंदीचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटू अशाच एका मस्त छानशा गोड गोड रेसिपीमध्ये. धन्यवाद.